ठीक आहे, स्टार्ट करूयात आपण. लक्ष दे मित्रा, मराठी कम्फर्टेबल आहे ना मित्रा तुला रोहन? हो कम्फर्टेबल आहे. ओके ओके ठीक आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं गुड आफ्टरनून रोहन. ओके, स्टार्ट करूयात आपण. लेट डिस्कस अबाउट डेमोन्स्ट्रेशन अबाउट सायबर सिक्युरिटी. ओके, सायबर सिक्युरिटी म्हणजे एक्झॅक्ट काय, आता एक सिम्पल टर्म मध्ये मी सांगणार आहे, जास्त डिफिकल्ट मध्ये नेणार नाही मी. ओके, सगळ्यात पहिलं माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव वैभव. ओके, एज्युकेशन माझं मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. ओके, लास्ट 6+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी कॉर्पोरेटला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आज आपण जो टॉपिक बघतोय एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे, दॅट इज सायबर सिक्युरिटी. तर खूप वेळा प्रश्न पडतो की एक्झॅक्ट सायबर सिक्युरिटी म्हणजे एक्झॅक्ट काय. रोहन मित्र, आवाज येतोय ना तुला? क्लिअर आहे ना? हो येतो येतो. ओके ठीक आहे, तर आता सुरुवातीपासून बघ. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, सायबर सिक्युरिटी म्हणजे एक्झॅक्ट काय हा प्रश्न पडतो आपल्याला. ठीक आहे, सो तुम्हाला असं वाटेल की बाबा सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त एक हॅकरला पकडलं जातं. ओके, बेसिकली इथिकल हॅकिंगचा टॉपिक याच्यामध्ये असतो. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे जो हॅकर असतो त्याला पकडलं जातं असं नाहीये. ओके, आपण जेव्हा इथिकल हॅकिंग शिकतो तर आपल्या मनामध्ये लगेच याचा अकाउंट हॅक कर, त्याचा अकाउंट हॅक कर हा कॉन्सेप्ट येतो. ओके, सो हा जो कॉन्सेप्ट आहे तो फक्त हॅकरला पकडायचा आहे ह्याच्यासाठी नाहीये. ठीक आहे, इथे काय होतं, हॅकर एवढा शांत बसत नाही, तर तो लिटरली तुम्हाला हाय म्हणायच्या आधी बाय करून जातो. ठीक आहे, समजलं का मी काय म्हटलं? ठीक आहे, जो हॅकर आहे तो एवढं शांत बसत नाही, तो तुम्ही हाय म्हणायच्या अगोदर तुम्हाला तो हॅक करून बाय म्हणून निघून पण जातो. ठीक आहे, सो बेसिकली आपण सगळ्यात पहिलं बघूयात की व्हॉट इज सायबर सिक्युरिटी. ठीक आहे, सगळ्यात पहिलं बघा, इन सिम्पल टर्म इट इज अ प्रॅक्टिस ऑफ प्रोटेक्टिंग युअर डिजिटल लाईफ. आता याच्यामध्ये आपल्याला खूप वेळा आता इथे डिजिटल लाईफ लिहिले म्हणजे एक्झॅक्ट काय, सिम्पल टर्म मध्ये सांगतो मी, जास्त डिफिकल्ट मध्ये नेणार नाहीये मित्रांनो. ओके, आता विचार करा, जेव्हा घरी तुम्ही दाराला लॉक लावता ना लॉक की नाही लावत? जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण काय करतो, बरोबर, दाराला लॉक लावून जातो. करेक्ट, तसंच सायबर सिक्युरिटी म्हणजे तुमच्या ऑनलाईन घराचं दार आहे. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो ऑनलाईन घराचं सुरक्षा कवच आपण त्याला म्हणतो बेसिकली. करेक्ट, म्हणजे जसं आपण घराला दाराला लॉक लावतो म्हणजे कोणी पण अनऑथराइज म्हणजे एखादा चोर आपल्या घरात यायला नाही पाहिजे, तसंच सायबर सिक्युरिटीची दुनिया म्हणजे काय की ऑनलाईन घराचं सुरक्षा कवच आहे. ठीक आहे, जसं बेसिकली ऑनलाईन वर्ल्ड मध्ये काय असतं, दरवाजा खिडके गज कशाची गरज नसते बेसिकली ऑनलाईन वर्ल्ड मध्ये. ठीक आहे, इथे कशाची गरज असते, पासवर्ड, इन्क्रिप्शन, फायरवॉल, हे तुमचे लॉक आणि किल्ली आहे बेसिकली, हे कीज असतात. ओके, तुम्हाला फरक कळला का? जेव्हा आपण रिअल वर्ल्ड मध्ये असतो म्हणजे ऑनलाईन जगाची गोष्ट करत नाहीये मी, फिजिकली, तर आपल्याला कशाची गरज पडते, दरवाजा लागतो, खिडक्या लागतात, गज लागतात, हे सगळं उभा करतो आपण. करेक्ट, हे समोरासमोर. पण ऑनलाईन वर्ल्ड मध्ये याची गरज नाही पडत. ऑनलाईन वर्ल्ड मध्ये आपल्याला गरज पडते पासवर्डची, इन्क्रिप्शनची, फायरवॉलची, हे तुमच्या घराचं लॉक असतात ऑनलाईन वर्ल्ड मध्ये. ओके, म्हणजे एक सिंपल याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर काय होतं की बघा, एखाद्याने पासवर्ड टाकलाय बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, तर ऍक्च्युअल मध्ये काय होईल की बाबा त्यांनी 1 2 3 4 5 टाकणं म्हणजे घराचं दार उघडून ठेवून चहा तयार करणं असं बोर्ड लावण्यासारखं झालं. म्हणजे तो डायरेक्टली 1 2 3 4 5 टाकलं, गेला आतमध्ये डायरेक्टली, एवढा इझी पासवर्ड झाला तो. ओके, तो दिस इन्क्लूड युअर कम्प्युटर, फोन और एज वेल एज टॅबलेट. ओके, लाईक इट्स प्रोटेक्ट युअर पर्सनल इन्फॉर्मेशन लाईक फोटोज और मनी. हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, हा कशाला प्रोटेक्ट करतो, तुमच्या फोटोजला, तुमच्या म्हणजे तुमच्याकडचे पैसे आहेत त्यांना, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे
त्यांना हा प्रोटेक्ट करतो. ठीक आहे. बेसिकली द गोल इज द स्टॉप डिजिटल अटॅक इन द टॅप्स. म्हणजे काय झालं की जे डिजिटल अटॅक होतात त्यांना आपण इथं स्टॉप करणार बेसिकली. ओके. आता बेसिकली काय होतं की तुमच्यापैकी प्रत्येकाच्या याच्यात एक सुपर कम्प्युटर आहे, ज्याला आपण काय म्हणतो माहिती का तुम्हाला? सगळ्यांकडे असतं, इव्हन माझ्याकडे आहे, तुमच्याकडे, ज्याला आपण सुपर कम्प्युटर म्हणतो. काय असतं ते सांगा. करेक्ट, गुड. स्मार्टफोन असतो, बरोबर. त्याच्यावर आपण काय काय करतो? गेमिंग करतो, त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग करतो. मग आता त्याच्यानंतर आपण फोनवरून कोणाला तरी पैसे पाठवणार आहे. करेक्ट. या डिजिटल ज्या सुविधा ते आपल्याला प्रोव्हाइड करतात याच्यामध्ये मोठा धोका पण असू शकतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही गेमिंग करता, लाईक तुम्ही गेम खेळता, तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करता, त्याच्यानंतर फोनवरनं पैसे पाठवता, तर ऍक्च्युअली मध्ये या डिजिटल जे सुविधा ते आपल्याला प्रोव्हाइड करतात याच्यामध्ये खूप मोठे धोके पण असतात. ओके. आज ऍक्च्युअली सायबर सिक्युरिटी म्हणजे एक्झॅक्ट काय त्याच्याबद्दलच मी सांगतोय. ओके. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युअली सायबर सिक्युरिटी म्हणजे एक डिजिटल ढाल आपण त्याला म्हणतो, शिल्ड, प्रोटेक्ट, बरोबर, ढाल म्हणतो आपण त्याला. ओके. हे फक्त तुमचा फोन आणि लॅपटॉपच सुरक्षित ठेवत नाही, तर तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे किंवा तुमचा जो पर्सनल फोटो आहे, तुमच्या कष्टाचे पैसे असतात बघा, जे तुम्ही कमवलेले असतात, तुमच्या बँकेमध्ये असतात ते पैसे, करेक्ट, ते चोरी करण्यापासून वाचवलं जातं. तुम्हाला कळलं का काय झालं? सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त तुमच्या फोनला किंवा लॅपटॉपला सुरक्षा पोहोचवणं एवढं नाहीये मित्रांनो. इथं तुमची वैयक्तिक माहिती झाली, तुमचा फोटो झाला किंवा तुमच्या कष्टाचे पैसे झाले, यांना चोरांपासून वाचवण्यासाठी आपण सायबर सिक्युरिटीकडे जातोय. ओके. तर इथं दिलंय बघा, इट प्रोटेक्ट युअर पर्सनल इन्फॉर्मेशन, फोटोज अँड मनी. इथपर्यंत क्लिअर आहे का की सायबर सिक्युरिटी म्हणजे एक्झॅक्ट काय? कळलं का रोहन? ओके. डाऊट असेल तर बिंदास विचारत जा मध्ये मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. मी आपण त्याच्यावर पण डिस्कशन करूयात. ओके. आता सायबर सिक्युरिटी बेसिकली 3 गोष्टीवर डिपेंड है. बघ, ठीक है. मैं प्रिंट ओपन करता हूं, मैं आपको डिटेल में बताऊंगा, डोंट वरी. प्रिंट ओपन करतो. सायबर सिक्युरिटी बेसिकली 3 गोष्टीवर डिपेंड असतं. त्यातली पहिली गोष्ट आहे सी, दुसरी गोष्ट आहे आय, तिसरी गोष्ट आहे ए, ज्याला आपण काय म्हणतो? कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो. कॉन्फिडेन्शियलिटी, करेक्ट. मी थोडं मोठं करतो. कॉन्फिडेन्शियलिटी एक झालं. ठीक आहे. सेकंड आपण त्याला म्हणतो इंटिग्रिटी. आजचं सेशन झाल्यानंतर तुम्ही कुठे ना कुठेतरी सेफ राहणार याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. ओके. आजचं सेशन कम्प्लीट झालं ना, तुम्हाला वाटेल की बाबा मला माझे पासवर्ड स्ट्रॉंग करावे लागतील, मला अजून सिक्युरिटी द्यावी लागेल, फक्त सेशन एंड पर्यंत अटेंड कर, बघ तुला सगळं कळतंय बघ. आणि तिसरे अवेलेबिलिटी. आता हे डायरेक्टली कळणार नाही, मी सोप्या भाषेमध्ये सांगतो. ऍक्च्युअली आपण त्याला म्हणतो CIA टायर्ड. ठीक आहे. इथं मी लिहितो CIA टायर्ड म्हटलं जातं त्याला, टायर्ड. ओके. आता एक CIA टायर्ड जे आहे ना, कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे एक्झॅक्ट काय सांगतो तुम्हाला? कॉन्फिडेन्शियल म्हणजे आपली जी माहिती आहे ती फक्त आपल्यालाच दिसली पाहिजे, याला आपण काय म्हणतो? कॉन्फिडेन्शियलिटी. बघ, सिंपल भाषेमध्ये मी सांगितलंय, आपला जो डेटा आहे तो फक्त आपल्याला दिसला पाहिजे का दुसऱ्याला पण दिसला पाहिजे? काय वाटतं रोहन? आपल्याला दिसला पाहिजे, बरोबर. याला आपण काय म्हणतो? कॉन्फिडेन्शियलिटी. ठीक आहे. तो डेटा दुसऱ्या कोणाला दिसता कामा नये. दिसला तर आपण हॅक होईल, तो आपल्याला ब्लॅकमेल करू शकतो. दुसरा कॉन्सेप्ट काय की बाबा इथं इंटिग्रिटी. ठीक आहे. आता इथं शब्द मी असे लिहितोय म्हणल्यावर असं वाटू शकतं की बाबा डिफिकल्ट आहे. काही डिफिकल्ट नाहीये, सगळं सोपं आहे. ठीक आहे. इंटिग्रिटीचा अर्थ असा असतो की आपली जी माहिती आहे ती माहिती कुणी बदलली नाही पाहिजे. सिंपल. सपोज आता एक पर्सन आहे, त्याची गर्लफ्रेंड आपण इथं म्हणू शकतो GF. ठीक आहे. त्याला हॅलो असा मेसेज पाठवायचा आहे आणि हॅलो जर त्यांनी पाठवला तर GFला त्याने हॅलो मेसेज गेला, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा हॅलो मेसेज पाठवला आणि तो मेसेज जर अटॅकरने चेंज केला, हाय केलं आणि तो मेसेज रिसिव्ह झाला हाय, मग इथं मला सांग तुझी इंटिग्रिटी ब्रीच झाली, म्हणजे तुझा डेटा बदलला. ठीक आहे. तर इंटिग्रिटीचा अर्थ असा असतो की तुमचा जो डेटा आहे तो कोणी बदलला नाही पाहिजे, आपण म्हणतो इंटिग्रिटी. ओके. म्हणजे असं झालं ना की आपल्या बँकेमध्ये जर 10 रुपये आहेत, ठीक आहे, आणि ते 10 रुपये मला जर सेकंड पर्सनला पाठवायचे असतील तर कोणाला तरी पाठवायचे. ओके. तर त्याला ते 9 रुपयेच गेले पाहिजे का? 9 रुपीज गेले पाहिजे का? म्हटलं 1 रुपया कुठे गेला सांग बरं मला, घेतला का नाही अटॅकरने? अशा वे मध्ये इंटिग्रिटी कुठं ब्रीच नाही झाली पाहिजे, जसा डेटा आहे तसाच गेला पाहिजे.
आणि अवेलेबिलिटीचा अर्थ असा आहे की अवेलेबिलिटी म्हणजे एक्झॅक्ट काय, आपल्याला जेव्हा गरज असेल, ठीक आहे लक्ष द्या, आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपली माहिती उपलब्ध असावी, म्हणजे तिथं आपल्याकडे समोर असली पाहिजे. ठीक आहे, हे बेसिकली आपले 3 मेन मोटो आहेत, जे गोष्टी आपण जपल्या पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कॉन्फिडेन्शियलिटीची, इंटिग्रिटीची अँड अवेलेबिलिटीची. म्हणजे आपल्याला जेव्हा ते पाहिजे यूज करायचे त्या टायमाला ते अवेलेबल पाहिजे. म्हणजे युट्यूब हे 24/7 अवेलेबल असतं का, ते रात्री बंद करतात? सांगा बरं मला, रात्री बंद करतात कधी? नाही, 24/7 चालू असतं ते, बरोबर. आता वाय शुड यू केअर, म्हणजे तुम्ही का त्याची काळजी घेतली पाहिजे. प्रोटेक्ट युअर आयडेंटिटी, ओके, प्रोटेक्ट युअर मनी अँड प्रोटेक्ट युअर प्रायव्हसी. ओके, तुम्हाला काळजी का घ्यावी लागते हे पण महत्वाचं आहे ना, का काळजी घ्यावी लागते? कारण होतं काय मित्रांनो, सांगतो तुम्हाला बघ, कारण हॅकर काय आहेत, आता जे हॅकर्स असतात हे मोठ्या कंपन्यांऐवजी तुम्हाला लक्ष करतात, तुम्हाला टार्गेट करतात. ठीक आहे, हे मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे जात नाही, हे टार्गेट आपल्या एक स्मॉल जे नॉर्मल इंसान जिंदगी जिथे उसको टार्गेट करताय. त्यांना काय हवं असतं रे यार, तुमची ओळख हवी असते, करेक्ट का? कारण तुमच्या नावाने गुन्हे करतात ते, करेक्ट. तुमचे पैसे आणि तुमची खाजगी माहिती घेतात. त्यानंतर तुम्ही जे ऑनलाईन असताना कोणीतरी तुमच्या डिजिटल दारावर थाप मारली तर गेला तो, ठीक आहे, तर त्याचा प्रयत्न कोणतरी करू शकतं, बरोबर. सो आपलं जे ते दार आहे ना, तेच ऍक्च्युअल मध्ये स्ट्रॉंग करायचं आहे. कळलं का रोहन काय झालं? हो समजतंय. ठीक आहे, म्हणजे मी तुला आता काय म्हणलं की ते कंपन्यांवर टार्गेट करत नाही डायरेक्टली, ते आपल्यावरच लक्ष करतात, म्हणजे ते आपल्यालाच मेन टार्गेट करतात. का? कारण आपली ओळख जर त्यांनी घेतली तर आपल्या नावाने ते गुन्हे करू शकतात ना. म्हणजे सपोज आता खून सपोज कोणतरी दुसऱ्या पर्सनने केलं असेल तर आयडेंटिटी आपण काय करतो, आपली घेऊन तिथे नाव देतात. अशा टाइप मध्ये अटॅकर असतात. बरोबर. ठीक आहे, आता मी परत कंटिन्यू करतो. येस, गुड आफ्टरनून न्यू स्टुडंट्स. मराठी कळेल का मित्र, तुला समजतं का मराठी? रचित मित्र आवाज येतोय का? रचित शर्मा, येस, ओके, चलो कंटिन्यू करू आपण. लेट जॉईन केलं बट ठीक आहे, स्टील मी कंटिन्यू करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आपला कॉन्सेप्ट चालू होता की तुम्हाला काळजी का घ्यावी लागते याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. आपल्या डिजिटल युगाची काळजी का घ्यायची. ठीक आहे, रचित मित्र लक्ष द्या, आत्ताच मी एक्झाम्पल दिलं रोहनला. ओके, हॅकर्स मोठ्या कंपन्यांना लक्ष करत नाही, ते नॉर्मली आपल्यालाच लक्ष करतात, म्हणजे आपल्याला टार्गेट करतात बेसिकली. म्हणजे तुमच्या नावाने गुन्हे करतात, ते बेसिकली क्राईम करतात. ठीक आहे, तुमचे पैसे, तुमची खाजगी माहिती किंवा तुमचा ऑनलाईन कुठे असताना तुमच्या डिजिटल दारावर ते येतात, डिजिटल युगामध्ये ते एंट्री करतात. तेच दार आपल्याला स्ट्रॉंग करायचंय रे, एवढंच लक्षात ठेवा. ओके, बेसिकली जर आपण बघितलं तर पहिला प्रोटेक्ट युअर आयडेंटिटी, तुमचा जो आयडेंटिटी त्याला तुम्ही प्रोटेक्ट करताय. प्रोटेक्ट युअर मनी, प्रोटेक्ट युअर प्रायव्हसी, तुमचे जे प्रायव्हेट फोटोज आहेत, प्रायव्हेट मेसेज आहेत, प्रायव्हेट फाईल्स आहेत, ह्यांना तुम्ही प्रोटेक्ट करताय. तुमचे जे पैसे आहेत त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणार आहे. तुमचा जो पर्सनल डेटा आहे त्याच्यामध्ये तुमचा आयडी नंबर, तुमचा नेम असेल, ऍड्रेस असेल, हे सगळं तुम्ही प्रोटेक्ट करणार आहात. ओके, आता बेसिकली जर आपण थोडं पुढे गेलो तर सगळ्यात पहिला जो अटॅक होतो, ठीक आहे, तो अटॅक आहे तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट अटॅक आपण त्याला म्हणतो, दॅट इज फिशिंग अटॅक. ऐकलंय का याच्याबद्दल तुम्ही? फिशिंग अटॅक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? नाव ऐकलेलं आहे. फिशिंग म्हणजे इथे काही मासेमारी नाही आहे, एवढं लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला वाटेल की बाबा फिशिंग अटॅक बद्दल ऐकलेलं आहे. ओके, गुड. म्हणजे ते काही स्टुडंटला काय वाटतं की बाबा ते नवीन असतं, काही जणांना माहित नसतं फिशिंग अटॅक. ओके, सिम्पल याच्यामध्ये एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला. इथं तर आपण रीड करूयात. बेसिकली इट्स अ डिजिटल फिशिंग फॉर युअर इन्फॉर्मेशन. हॅकर सेंड फेक ईमेल ऑर मेसेज टू ट्रिक यू. म्हणजे एक्झॅक्ट काय आहे सांगतो तुम्हाला. फिशिंग म्हणजे काय, ऍक्च्युअली डिजिटल युगामध्ये मासेमारी म्हणतात त्याला, डिजिटल मासेमारी म्हणतो आपण. ओके, म्हणजे काय होतं बघा, तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलाय, तुम्ही पिझ्झा ऑर्डर केला नाहीये, पण तुम्हाला मेसेज येतो की तुमची जी पिझ्झा ऑर्डर आहे ते फेल झाली आहे. येतो का असा मेसेज? मी काय म्हणलं तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला नसतो, ठीक आहे, पण तुम्हाला एक मेसेज येतो की तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, ते फेल झालेलं आहे. पेमेंट डिटेल अपडेट करण्यासाठी इथं क्लिक करा. तुमची ऑर्डर केली नाही, पण मेसेज कशाचा? कळलं का तुम्हाला काय झालंय?
तुम्ही ऑर्डर केलीच नाही तर मेसेज कुठून आला तुम्हाला? तुम्हाला कळलं का रोहन काय झालं इथं? हो समजतंय. ठीक आहे, मग तो मेसेज आला कुठून? ऍक्च्युअल मध्ये याला आमिष म्हटलं जातं, मराठीमध्ये सुंदर याच्यामध्ये याला आमिष म्हणतात. हॅकर काय करतो, तुमच्या ते म्हणतात ना तुमच्या उत्साहाचा फायदा घेत होतो बेसिकली. ठीक आहे, ज्याला आपण सिंपल मध्ये म्हणतो घाबरटपणाचा फायदा घेऊन काय करतो तो तुम्हाला विचार न करता क्लिक करायला सांगतात की बाबा तुम्हाला विचारत नाही ते. ओके, डायरेक्टली क्लिक करायला होतात, म्हणजे तुमच्याकडे जे इव्हन ते जाळे बिछवतात तुमच्यासाठी. याला म्हटलं जातं बेसिकली फिशिंग अटॅक. म्हणजे आपण काय करणार, त्या लिंकवर क्लिक करणार, लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण इन्फॉर्मेशन टाकून देणार. ओके, हे ऍक्च्युली असतं की आपण फिशिंग अटॅक म्हणतो. लुक लाईक यू वॉन अ प्राइज, युअर अकाउंट इज लॉक्ड. ठीक आहे, असं म्हटलं जातं त्याला. ओके, तर फिशिंग अटॅक म्हणजे एक सिंपल एक अजून एकदम सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही पाण्यात जसं मासा पकडता ना तसंच हॅकर माणसं पकडतो असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आपण समुद्रामध्ये मासे पकडायला जातो तसंच ते हॅकर काय करतात, आपल्याला पकडतात. ठीक आहे, फरक फक्त एवढाच असतो की आपण पोट भरण्यासाठी मासा पकडतो आणि हॅकर तुमचं वॉलेट, ईमेल, युपीआय सगळं पकडण्यासाठी फिशिंग अटॅक करतो. कळलं का मी काय म्हटलं? एवढाच फरक असतो रे. ते त्यांचं पोट भरतात, जे मासे पकडतात ना ते त्यांचं पोट भरतात, पण हॅकर तसं करत नाही ना. हॅकरचं पोट कशाने भरणार आहे? तुमचं वॉलेट मधले पैसे, तुमचा ईमेल, तुमचा युपीआय हे सगळं घेतो तो. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल इथं खाली दिलंय बघा, लुक लाईक यू वॉन अ प्राइज, युअर अकाउंट इज लॉक्ड. म्हणजे बेसिकली काय होतं की तुम्हाला जर एखादा मेसेज आला, डिअर कस्टमर, आपलं जे अमेझॉन लकी, आपण अमेझॉन लकी विनर आहात, असा मेसेज मलाही आलेला आहे खूप वेळा, तुम्हालाही आलेला असेल. करेक्ट. तर बेसिकली काय होतं की बाबा असं थोडी वा रे वा असं थोडी असतंय, आयुष्यात पहिल्यांदा नशीब जागलं असतंय का? असं नसतंय. ठीक आहे, म्हणजे मला कधी इथं लॉटरी लागल्याने मला अमेझॉन लकी विनर भेटणार आहे असं थोडी असणार. ठीक आहे, म्हणजे आपलं नशीब जागण्या अगोदरच अकाउंट गेलेलं असतंय आपलं. ठीक आहे, तर तशा लिंकवर कधी क्लिक करायचं नाही. ठीक आहे, सो रूल नंबर 1, डोंट क्लिक स्ट्रेंज लिंक्स. ठीक आहे, दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. आजच्या सेशन नंतर कुठेतरी तुम्ही अवेअर राहाल. कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज इथं मी साईडला दिले बघा. असे मेसेज आले तर तुम्ही थोडस केअर राहा. डोंट क्लिक द स्ट्रेंज लिंक्स टू स्टील युअर पासवर्ड और बँक डिटेल. स्टील करू शकतो तुमचा डेटा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का? फिशिंग अटॅक म्हणजे काय कळलं का? हो समजलं. ओके, आता बेसिकली जर आपण थोडं स्लाइड मध्ये पुढे जाऊया, दुसरा अटॅक आपल्याला बघायला भेटतो, दॅट इज मालवेअर. हा तर खूप इंटरेस्टिंग अटॅक असतो, दॅट इज मालवेअर. ओके, मालवेअर बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक सिंपल, ह्याला ऍक्च्युली हा जो मालवेअर शब्द आहे ना, ठीक आहे, हा मालवेअर शब्द आहे ना, हा मलेशियस सॉफ्टवेअर कॉम्बिनेशन बघा. MALSOFT म्हणजे माल सॉफ्ट. ठीक आहे, WAR इथं दिलंय बघा, WAR, मालवेअर. ओके, मालवेअर म्हणजे एक्झॅक्ट काय, कोणाला माहितीये का? रोहन, आयडिया आहे मालवेअर बद्दल? नाही. ओके, रचित तुला माहिती आहे का मित्रा? मजा येते का मित्रांनो? रोहन, कळतं का काय काय चाललंय? हो समजतंय. ओके, बिंदास विचारत जा, तुम्हालाही सांगत जा मध्ये की सर परत एकदा सांगा, मी परत एकदा सांगेन. ओके, आपण त्याच्यावर पण डिस्कशन करू. रचित लक्ष द्या, मालवेअर बद्दल डिस्कशन करूयात. ठीक आहे, आता बेसिकली मालवेअर काय? दिस इन्क्लूड व्हायरस, वर्म्स अँड स्पायवेअर दॅट सिक्रेटली इन्फेक्ट युअर डिव्हाइस. आता हे बघितल्यावर काय कळत नाही आपल्याला. ठीक आहे, सो एक छोटस एक्झाम्पल देतो. निकिता कलाल, लक्ष द्या. ठीक आहे, चला कंटिन्यू करूयात. आपण मालवेअर बद्दल डिस्कशन करतोय आपण. ओके, व्हॉट इज मालवेअर म्हणजे एक्झॅक्ट काय असतं बघा. एक सिंपल अज्युम करा, तुम्ही डिजिटल घरात एक छोटा राक्षस घुसतो बघा, असं होतं का? म्हणजे डिजिटल घरात आहे तुमच्या, तिथं एक छोटासा राक्षस, ड्रॅगन अंदर आता. ठीक आहे, तो राक्षस काय करतो, तो ऍक्च्युली राक्षसालाच मालवेअर म्हणतात येतं. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला. यातला सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असतं रॅन्समवेअर. ठीक आहे, बघा तुम्ही जर सुरुवातीपासून लक्ष द्या, मी सगळं सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये. ऍक्च्युअल मध्ये काय होतं, मी स्क्रीन मोठी करतो.
ठीक आहे. मी कुठं होतो, आपण परत कंटिन्यू करू. बेसिकली आपण एक एक्झाम्पल बघत होतो की एका डिजिटल घरामध्ये एक राक्षस घुसतो. ओके, बेसिकली या राक्षसालाच मालवेअर म्हटलं जातं. मी काही तुम्हाला डिफिकल्ट मध्ये घेऊन जात नाही, सिंपल भाषेमध्ये सांगतो. ओके, यातला सर्वात मोठा धोका आहे ना, हा रॅन्समवेअरचा असतो. आता परत प्रश्न पडला असेल, रॅन्समवेअर म्हणजे सर असं मध्येच काय बोलतात ते. ठीक आहे, इट कॅन स्टील युअर डेटा, शुअर कम्प्युटर और इव्हन लॉक ऑल द फाइल्स अँड डिमांड मनी. दिस इज कॉल्ड रॅन्समवेअर. म्हणजे एक्झॅक्ट काय करतो, सगळ्यात मोठा जो धोका असतो तो रॅन्समवेअरचा असतो मालवेअर मध्ये. ओके, तो काय करतो, तुमच्या कम्प्युटर मधल्या सगळ्या फाईल्स, तुमचे होमवर्क, तुमचा फोटो, तुमचं सगळ्यांना एक लॉक करतो म्हणजे कुलूप लावतो त्याला, कुलूप. कळलं का मी काय म्हटलं? एकदा का जर तो राक्षस तुमच्या सिस्टीम मध्ये घुसला ना, तो काय करतो, तुमचा जो डेटा आहे, तुमचे जे प्रायव्हेट फोटो आहे, तुमचे व्हिडिओ झाले, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे फाईल झाले, या सगळ्यांना काय करतो, लॉक करतो, लॉक. ठीक आहे, आणि तुम्हाला मेसेज पाठवतो. तो मेसेज काय म्हणतो की बाबा मग तुला हे पाहिजे ना, तर तुम्हाला पैसे दे. म्हणजे डिजिटल युगामध्ये खंडणी मागण्यासारखं येते. ठीक आहे, आणि पैसे दिले नाही तर तो राक्षस काय करेल की बाबा चावी तर देणार. मला सांगा, पैसे जर दिले तर तो चावी लाईक की दिल, याची काय गॅरंटी आहे सांगा बरं मला. तुला कळलं का रोहन काय म्हटलं मी रुचित? हो, समजतं. ठीक आहे, काय म्हटलं सांग बरं मी. रॅन्समवेअर म्हणजे काय? तो म्हणजे त्याला आपल्याला हॅक करणार, पण आपण त्याला हे करू नाही शकत. म्हणजे की तो आपल्याला ते की देईल त्याची, याची गॅरंटी नाही ना. की समजा त्याने माझं अकाउंट हॅक केलेलं आहे आणि त्याने मला पैसे मागितले, पण मी त्याला पैसे दिले आणि त्याने मला अकाउंट ओपन पण नाही करून दिलं, असं थोडक्यात. बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये खंडणी म्हणतो आपण, डिजिटल युगामध्ये खंडणी म्हणतो आपण, खंडणी. ओके, पैसे दिल्यानंतर तो की देणारच असं नाहीये, ह्याला ऍक्च्युअली म्हटलं जातं रॅन्समवेअर. ओके, इथं कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा इथपर्यंत. ओके, आतापर्यंत आपण फिशिंग अटॅक काय, का केअर केली पाहिजे, सायबर सिक्युरिटी काय, सगळं आपण बघितलं. मालवेअर बद्दल पण मी आता तुम्हाला सांगितलं की युअर पर्सनल फाईल्स आर इनक्रिप्टेड, रॅन्सम अटॅक म्हणतो आपण त्याला. ओके, हा झाला आपला सेकंड टॉपिक, दॅट इज रॅन्समवेअर. म्हणजे एक छोटस एक्झाम्पल जर अजून द्यायचं झालं तर ते कसं असतं बघा. हे तसं असतं की चोर घरात येतो, ठीक आहे. निखिल आहे का? नाहीये, आला निखिल. ओके निखिल मित्रा, लेट झालं, 3:30ला तू जॉईन केलंय, पण स्टील ठीक आहे, चलो नो डाऊट. जिथून तुम्ही जॉईन करणार तिथून तुम्हाला सगळं क्लिअर झालं पाहिजे. ओके, म्हणजे ते मालवेअर बद्दल अजून एक छोटस एक्झाम्पल देतो. हे तसं असतं की चोर घरात येतो आणि तुमचं टीव्ही जे आहे ना ते नेऊन जात नाही. ठीक आहे, लाईक तो घेऊन जात नाही. ठीक आहे, उलट टीव्हीला काय करतो, तो लॉक करतो. तो काय म्हणणार, पैसे दे नाही तर टीव्ही डिलीट करतो, टीव्ही पूर्णच्या पूर्ण उडवतो, असं तो तुम्हाला धमकी देणार. ठीक आहे, तर अशा टाईप मध्ये आपण त्याला म्हणतो मालवेअर अटॅक, जो रॅन्समवेअर आपण त्याला म्हणतो बेसिकली. ठीक आहे, यस बोला. ओके सर, लिंक लेट सेंड केलं. अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे निखिल, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणाशी बोलणं झालं निखिल तुझं? अविनाश सरांशी बोलणं झालंय का? यस निखिल, यस, ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मी कंटिन्यू करतो. ठीक आहे, आता बेसिकली आपण थोडं स्लाइड मध्ये पुढे जाऊ. अर्ध्यातनं जरी जॉईन केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुला त्यात काही डाऊट असेल तर विचारशील मला. ठीक आहे, चलो. तिसरा जो ऍक्च्युअल मध्ये अटॅक मानला जातो दॅट इज वीक पासवर्ड. ठीक आहे, काय म्हणतो आपण, वीक पासवर्ड. आता सिंपल, आता वीक पासवर्ड म्हणजे एक्झॅक्ट काय, कोण सांगू शकतं का मला? हा पण एक अटॅकच आहे ऍक्च्युअली, वीक पासवर्ड. काय असतं वीक पासवर्ड? लावतो का आपण वीक पासवर्ड कशाला, का स्ट्रॉंग पासवर्ड लावतो? काय वाटतं तुम्हाला? हा अटॅक नंबर 3 आहे बेसिकली. 2 अटॅक तर मी तुम्हाला सांगितले. पहिला अटॅक होता फिशिंग, दुसरा मालवेअर म्हणजे रॅन्समवेअर अटॅक, आणि तिसरा होता आपल्याकडे वीक पासवर्ड.
वीक पासवर्डचं जर आपण एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला, दॅट ऑल इट टेक्स अ हॅकर कॅन क्रॅक अन 8 लेटर पासवर्ड लाईक पासवर्ड इन जस्ट 4 सेकंड. ठीक आहे, म्हणजे काय होतं, अटॅकर काय करतो, फक्त 4 सेकंड घेतो. तुमचा पासवर्ड जर 8 डिजिट असेल किंवा 8 लेटर त्याच्यामध्ये असेल तर पासवर्ड हॅकरचे मशीन फक्त 4 सेकंदात क्रॅक करू शकतो त्याला. ठीक आहे, पासवर्ड हॅकरचे जे मशीन आहे ते फक्त त्याला 4 सेकंदात तो काय करू शकतो, त्याला क्रॅक करू शकतो. म्हणजे बेसिकली काय होतं की त्याला वेळ नाही लागत. 4 सेकंदात तर मी तुम्हाला नमस्कार करायला वेळ लावणार नाही. जर तुमचा पासवर्ड तुम्ही टाईप करायला सोप्पा असेल, ठीक आहे, तुमचा पासवर्ड तुम्ही टाईप करायला जर सोप्पा घेत असाल तर तो क्रॅक करायला पण इझी आहे. हा पासवर्ड नाहीये, हा हॅकरला दिलेलं एक निमंत्रण आहे. आपण त्याला म्हणतो की बाबा ये तू माझा पासवर्ड क्रॅक कर. तुम्हाला कळलं का काय झालंय? त्याला तुम्ही बोलवता बाबा हा इझी पासवर्ड ठेवून. म्हणजे तुम्ही काय करणार, मोस्ट ऑफ द टाइम काय करतो आपण की बाबा आपल्या गर्लफ्रेंडचं नाव, ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर आपल्या मित्राचं बर्थ डेट, हे सगळं काय करतो आपल्या ऍज अ पासवर्ड ठेवतो. म्हणजे त्याची बर्थ डेट असेल 10/11/2025, ठीक आहे, त्याच्यानंतर 10/11/1996, त्याच्यानंतर love@123 असे काहीतरी नावं ठेवतो बघा त्याच्या. ठीक आहे, पासवर्ड म्हणून. तर ऍक्च्युली काय होतं की हे पासवर्ड क्रॅक करायला इझी असतात. ठीक आहे, सो त्याला तुम्ही निमंत्रण देताय की बाबा ये तू पासवर्ड क्रॅक कर माझा डायरेक्टली. ठीक आहे, याला आपण म्हणतो वीक पासवर्ड. ठीक आहे, इथपर्यंत कळलं की वीक पासवर्ड म्हणजे एक्झॅक्ट काय. बघा खूप सिंपल, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं वीक पासवर्ड. ठीक आहे, कळलं का मित्रांनो? म्हणजे काय झालंय की आपण जर असा इझी पासवर्ड ठेवला ना युझिंग 1 2 3 4 5 और हा पण मोस्टली ठेवतात बघा. इज लाईक अ लिव्हिंग युअर फ्रंट डोर वाईड ओपन फॉर अ थिंग. म्हणजे तुम्ही त्याला काय करताय की तुम्ही घर उघडं ठेवून जाताय, तुला लगेच पासवर्ड टाकायला एंटर करायला आतमध्ये, असं थोडी करायचं आहे. ओके, दिस इज द थर्ड थ्रेड्स दॅट इज वीक पासवर्ड आपण त्याला म्हणतो. ओके, समजलं रुचित काय झालं आतापर्यंत? रुचित मित्र समजलं का? ओके, चलो आता थोडं पुढे जाऊयात. लाईक अ वीक पासवर्ड. ओके, ऑर्डिनरी फ्लो. ओके, बरोबर आहे रुचित, तुझं म्हणतो ते करेक्ट आहे. ओके, पण हे ठेवायला नाही पाहिजे आपण, हे वीक पासवर्ड असतात. ओके, थोडं पुढे जाऊ. म्हणजे आपण इझी पासवर्ड नाही ठेवायला पाहिजे, म्हणजे अटॅकर त्याला इझिली क्रॅक नाही करू शकला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जातो आपण थोडं पुढं, लाईक हाऊ टू बिल्ड अ स्ट्रॉंग पासवर्ड. ठीक आहे, आजच्या सेशन नंतर तुम्ही कुठेतरी स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणार याची मी गॅरंटी देतो तुम्हाला की तुमचा स्ट्रॉंग पासवर्ड हा कसा ठेवला पाहिजे. ठीक आहे, मजबूत पासवर्ड आपण त्याला म्हणतो, मजबूत. याच्यावर उपाय काय सांगू शकता मला? म्हणजे ते असं झालं ना, आता तुमच्यासमोर मी टोटल 2 दिलेत बघा, एक वीक पासवर्ड आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड आहे. म्हणजे सिंपल इथं तुम्हाला दिसतंय ऍक्च्युली की वीक पासवर्ड कसे असतात आणि स्ट्रॉंग पासवर्ड कसे असतात. ओके, म्हणजे यावर एकच उपाय असतो की आपलं जे पास फ्रेज आहे, पास फ्रेज ही एक लांब आठवण नीट ठेवायला सोपी आणि एक मजबूत पासवर्डची एक पद्धत आहे. बेसिकली पास फेस आपण त्याला म्हणतो. ओके, म्हणजे एक लांब पासवर्ड असतो तो. ठीक आहे, आणि आठवणीत ठेवायला पण सोपं असतं, पण ते स्ट्रॉंग असतं. ठीक आहे, लाईक माय डॉग स्पार्की लव पार्क. तर हा जो पासवर्ड आहे ना तो लक्षात ठेवायला पण इझी असतो बघा. ठीक आहे, तर हा एक कॉन्सेप्ट झाला. म्हणजे ऍक्च्युली काय होतं की आपण एक पासवर्ड जर बघितला तर उदाहरणार्थ एक एक्झाम्पल देतो. हा माझा न्यू लॅपटॉप 2025 हा लक्षात ठेवायला सोपा आहे. म्हणजे असा एक पासवर्ड जर मी ठेवला, नोटपॅड मी ओपन करतो, मराठीत सांगतो बघा, खूप सिंपल आहे. माझा न्यू लॅपटॉप 2025 हे कोणालाच माहित नाहीये. ठीक आहे, आता इथं जर मी आलो आणि त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं तर ऍक्च्युअल मध्ये पासवर्ड कसा ठेवायला पाहिजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. करेक्ट, काय करणार मी तिथं? बोला, काय राईट करू? म्हणजे इथं मी पासवर्ड काय ठेवणार? माझा न्यू लॅपटॉप
2025 असे जे पासवर्ड आहेत ना हे लक्षात ठेवायला इझी असतात पण क्रॅक करायला कठीण आहेत. तुम्हाला कळलं का? ठीक आहे. आता याच्यामध्ये काही रूल असतात बघा. जर स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा असेल तर काही रूल्स असतात. पहिला रूल काय असतात की कमीत कमी 12 लेटर तिथे असले पाहिजे. ठीक है, हाँ पहला रूल है कि एटलीस्ट 12 लेटर वहां पे होने चाहिए. ओके, अगर आप यहाँ पे रूल नंबर 2 देखते तो रूल नंबर 2 के अंदर जो लेटर होना चाहिए वो बहुत बड़ा होना चाहिए लेकिन उसके जो लेटर है वो छोटे होना चाहिए. म्हणजे सिंपल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या तरी सिम्बॉलचा जास्त तर यूज करा. ठीक आहे, मोठे मोठे वर्ड्स असले पाहिजे, छोटे अक्षर असले पाहिजे. हा नियम नंबर 2 असतो. आणि तिसरा जर रूल तुम्ही बघितला तर रूल नंबर 3 मध्ये बेसिकली प्रत्येक अकाउंटसाठी हा वेगळा पासवर्ड ठेवा. तुम्हाला कळलं का मी काय म्हणलं? आपके पास जितने भी अकाउंट है ना, ठीक है, उन सारे अकाउंट्स को एक अलग अलग पासवर्ड देतो. बेसिकली काय होतं की त्याला माहिती आहे ना यार, ऍक्च्युली जर तुमचा पासवर्ड हा जर पासवर्ड जो की पहिल्या कुलूपला उघडू शकतो, ठीक आहे, तर तो दुसऱ्या कुलूपला पण इझिली उघडू शकतो ना. आपण काय करतो, आपल्याला घाण सवय असते. आता पण मे बी तुम्ही जॉईन केलं तुमचंच बघा, जीमेलला तुम्ही जो पासवर्ड ठेवला तोच तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड असणार, तोच तुमच्या लिंक्डइनचा पासवर्ड असणार आहे. आहे का कोण असं? आहे का कोण? रोहन, रुचित असणार 100%. सांगत नाही तुम्ही, मला माहिती आहे समोर हॅकर बसलाय ना. ठीक आहे, तर का सांगू मी? बरोबर, डोंट वरी, असं काही करायची गरज नाही आहे. पण एक जस्ट विचार करा की बाबा मी तुम्हाला त्यात सांगितलं की तुमचा जो पासवर्ड है ना, तो पासवर्ड एक्चुअल मध्ये हैकर एक अकाउंट को एक्सेस करने के बाद उसके बाद काय म्हणतो रुचित, उसके बाद वो मेरे ऑप्शनल अकाउंट हैक कर सकते हैं. ऑब्वियसली यार रुचित, इसी के बारे में तो डिस्कशन चल रहा है ना. बरोबर आहे ना? म्हणजे विचार कर ना, तूच विचार कर. एक कुलूप जर त्याने उघडलं तर दुसरं कुलूप उघडायला त्याला काहीच त्रास लागणार नाही. त्याला माहिती आहे की बाबा दुसऱ्या कुलपाची पण हीच चाबी आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पासवर्ड जे आहेत ना ते स्ट्रॉंग ठेवा. बरोबर? येस, बरोबर आहे रुचित. ओके, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. ठीक आहे, पण जेवढं सेशन आहे तेवढं इंटरेस्टिंग असतं आपलं. ठीक आहे, फक्त शेवटपर्यंत राहा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात बघा. ओके, हाऊ टू बिल्ड अ स्ट्रॉंग पासवर्ड मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कसं स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर युअर डिफेन्स, लाईक बेस्ट डिफेन्स काय असलं पाहिजे? 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असलं पाहिजे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय असतं बेसिकली तुम्हाला सांगतो. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, जर तुमच्या पासवर्डला एक कुलूप असतं, ओके, तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन केल्यानंतर काय होतं की कुलूप दुसरं पण येतो. 2 लॉक असतात बेसिकली त्याला. हॅकरला तुमचा पासवर्ड जरी मिळाला ना पहिला, तरी तो तुमच्या वैयक्तिक फोनवर येणार नाही. तो ऍक्च्युअल मध्ये काय होतं की तुमच्याकडे जो फोन आहे ना पर्सनल, त्याच्यावर तुम्हाला कोड जातो, तो तुमचा पासवर्ड नंबर 2 आहे. ठीक आहे, त्यामुळे तो काय करू शकतो, लॉग इन नाही करू शकत. तुम्ही खूप वेळा बघितलं असेल बघा की आपण जेव्हा एका ठिकाणी लॉग इन करतो तर लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येतो बघा. ओटीपी, दिस इज 2 ऑथेंटिकेशन, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पासवर्ड आपण त्याला म्हणतो. म्हणजे पहिले काय होतं की लॉक नंबर 1 तुमचा पासवर्ड आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लॉक नंबर 2 जर आपण बघितलं तर कोड ऑफ युअर फोन समथिंग यू व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल कळलं का? 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन काय असतं, कसं असतं, कळलं का? समजलं का रोहन? कसं असतं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन? कुठलं बेटर आहे, लाईक डायरेक्टली पासवर्ड एंटर केलं पाहिजे का 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पाहिजे? 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. बरोबर आहे, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पाहिजे. ओके, हा झाला आपला एक कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आपण ठेवलं पाहिजे. ओके, आता नेक्स्ट जर आपण बघितलं, विचार करा तुम्ही, सिंपल याच्यामध्ये विचार करा. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये काय होतं ना, आता तुम्हाला वाटेल की सर लय सांगतात. डोंट वरी, मी प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये सांगतो, डीप मध्ये सांगतो. ओके, छोटासा पण कॉन्सेप्ट मी ठेवणार नाही. ठीक आहे, बेसिकली काय होतं की जे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असतात, एकच मिनिट, सॉरी, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन जे असतात ना, कधी कधी काय होतं की तांत्रिक अडचणीमुळे काय होतं की SMS मध्ये लाईक ओटीपी येत नाही. असं होतं का? जसं की ऑथेंटिकेटर ऍप झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम बेस्ड 1 टाइम पासवर्ड झाला, ठीक आहे, तर ते काय होतं दर 30 सेकंदाला बदलतात. ठीक आहे, आणि इंटरनेट शिवाय काम करतात. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होतात की हे जे SMS असतात ना, हे SMS पेक्षा पण खूप सुरक्षित, आपण त्याला म्हणतो की खूप सिक्युअर्ड आहे.
ठीक आहे, गुगल ऑथेंटिकेटर झालं, लाईक टाइम बेस्ड वन टाइम पासवर्ड झाला, हे जे SMS पेक्षा पण त्याला जास्त सिक्युरिटी असते. ठीक आहे, जे विदाऊट इंटरनेट शिवाय पण काम करतात. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण थोडं पुढे गेलो तर आपल्याला अजून बघायला भेटतं बघा, दॅट इज मोर इझी वे टू टेस्ट सेफ. काय करावं लागेल आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर काय करावं लागेल? सोप्या गोष्टीत बघा, मी काही जास्त डिफिकल्ट सांगितलेलं नाहीये. अँटीव्हायरस पाहिजे, अपडेट आपण राहिलं पाहिजे, पब्लिक वायफाय जे असतात त्याला आपण कनेक्ट केलं नाही पाहिजे. ठीक आहे, कुठली पण गोष्ट डाउनलोड करण्या अगोदर आपण विचार केला पाहिजे. ओके, या 3 गोष्टी थोड्या इम्पॉर्टंट आहेत. ओके, सांगू का याच्याबद्दल थोडस? तुमचा वेळ असेल तुमच्याकडे तर सांगू का जाऊ पुढं? काय वाटतं, सांगू? ओके, आता याच्यामध्ये काय आहेत बघा, बेसिकली 3 गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेत. पहिलं मी अपडेट तुम्हाला सांगितलं होतं, अपडेट एव्हरीथिंग. अँटीव्हायरस बद्दल तर ठीक आहे, सगळ्यांना माहिती असेल. अपडेट बद्दल सांगतो. बेसिकली काय होतं की जेव्हा तुमचा जो फोन असतो ना, फोन तो सारखा अपडेट मागतो, बरोबर आहे का? मागतो का अपडेट? मलाही येतं 10 वेळा अपडेट, तुम्हालाही येत असेल. आताच iOS 26.1 अपडेट आले बघा. ओके, तेव्हा तो काय करतो, फक्त नवीन फीचर देत नसतो रे. तुम्हाला वाटतं की बाबा तुम्ही अपडेट केलं म्हटल्यावर काहीतरी नवीन फीचर आलाय, तसं नाही होत मित्रांनो. ठीक आहे, तर तो काय करतो, ओल्ड व्हर्जन मध्ये जे काही सिक्युरिटी इश्यूज असतात, काही बग्स असतात, त्यांना तो दुरुस्त करतो आणि स्ट्रॉंग करतो आणि अपडेट देतो. अपडेट करणं लाईक हे जे अपडेट म्हणजे तुमच्या डिजिटल घराची तुटलेली खिडकी आपण त्याला म्हणतो, जे दुरुस्त करण्यासारखं आहे, तर लगेच करा. तुम्हाला कळलं का काय म्हटलं मी? म्हणजे आपली खिडकी खराब झाली आहे तर आपण तीच खिडकी ठेवत नाही, आपण त्याला दुरुस्त करतो ना लगेच. मग तसंच डिजिटल युगामध्ये पण अपडेट राहणं गरजेचं असतं मित्रांनो. तुम्हाला जे अपडेट येतात, काहीतरी ओल्ड व्हर्जन मध्ये काही सिक्युरिटी इश्यू असतात म्हणून ते अपडेट येत असतात. ओके, तर आज आला पहिला कॉन्सेप्ट की आपल्याला अपडेट राहिलं पाहिजे. इथं पब्लिक वायफायचा पण एक कॉन्सेप्ट मी सांगितलंय बघा, पब्लिक वायफाय. त्याला आपण अवॉइड केलं पाहिजे बेसिकली. म्हणजे काय होतं की फ्री पब्लिक वायफाय हे एका गर्दीच्या रस्त्यावर भेटतं बघा आपल्याला. म्हणजे तुम्ही कुठे जरी गेलात तर गर्दीच्या रस्त्यावर ते भेटतं आपल्याला, बरोबर. हॅकर तिथं बसून काय करतो, लाईक त्याला आपण ऍक्च्युली म्हणतो मॅन इन द मिडल अटॅक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हॅकर तिथं बसून काय करतो, अटॅक करतो. म्हणजे तुमच्या आणि सर्व्हरच्या मध्ये असतो तो. ठीक आहे, तो तुमचा डेटा वाचू शकतो. ठीक आहे, पब्लिक वायफाय जर तुम्ही कनेक्ट केलं तर तुमच्या बँकिंग किंवा तो जो पर्सनल डेटा आहे, ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जे बँकिंग रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन करता, जेव्हा तुमचा पर्सनल डेटा आहे, पब्लिक वायफाय यूज करून त्याच्यावर काम करू नका बरं का, मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, हे सेशन खूप इम्पॉर्टंट असतात, सायबर सिक्युरिटीचं सेशन आहे. ओके, जेव्हा तुम्ही पब्लिक वायफायला कनेक्ट करता तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे बँकेचे ट्रान्झॅक्शन आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर जी पर्सनल चॅटिंग आहे ती करू नका. ठीक आहे, सुरक्षित राहायचं असेल तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही VPN यूज करा ना, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आपण त्याला म्हणतो. ओके, तुम्हाला वाटेल बाबा सर लय काय काय सांगतात, पण हे सगळं सिक्युअर राहण्यासाठी सांगतोय मी. ओके, आणि अँटीव्हायरस जे वरती लिहिलं होतं, अँटीव्हायरसचा कॉन्सेप्ट काय असतं की बाबा हे आपण म्हणतो की डिजिटल सिस्टीमचं एक औषध आहे अँटीव्हायरस. ठीक आहे, म्हणजे काय होतं, ते आपल्याला 24/7 चालू ठेवावं लागतं. म्हणजे हा तिथं चेक करतो बाबा कोणता बग आला, व्हायरस आला तर तो त्याला काढून टाकतो. म्हणजे आपण औषध पिलं तर आपल्या शरीरातला जो रोग कसा निघून जातो, तसं आपल्या सिस्टीम मध्ये जर काही एक व्हायरस आला तर तो काढून टाकतो लगेच. ओके, तर हा झाला. आणि काही फाईल डाउनलोड करण्या अगोदर पण विचार करा, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो इथपर्यंत सगळं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. आता सेशनच्या शेवटी मी जाणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. ठीक आहे, युझिंग युअर पॉवर फॉर युअर गुड. इथिकल हॅकर और व्हाईट हॅकर आर दे गुड गाईज? कंपनीज हायर देम टू फाइंड सिक्युरिटी विकनेस बिफोर दे बॅड गाईज डू इफ हाय डिमांड करिअर. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो बेसिकली की शेवटी मी जास्त टाइम घेणार नाही. ठीक आहे, हॅकिंग नेहमी वाईट नसते रे. ठीक आहे, आजच्या जगामध्ये काय होतं की इथिकल हॅकिंग किंवा व्हाईट हॅकर जे असतात ना, ठीक आहे, त्यांची प्रचंड डिमांड आहे बाहेर. मतलब बहुत लाइक ओपनिंग है, आप ऐसा बोल सकते हो, बहुत डिमांड है उसकी बाहेर. कंपन्या ज्या आहेत ना ऍक्च्युली त्यांनाच कामावर ठेवतात, जेणेकरून ते गुन्हेगारासारखे जे विचार करतात ना, त्यांना सिस्टीम मधील जे बग्स आहेत ना ते शोधून काढते. मला सांगा,
मी आता सपोज एखाद्याने जर क्राईम केला असेल तर त्याने तो क्राईम कसा केला असेल, त्याला पकडायचा असेल तर मला त्याच्यासारखा विचार करावा लागेल. तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचंय? राहुल कळलं का मित्रा? उचित, निखिल कळलं का मित्रांनो काय झालंय? ओके, म्हणजे मला त्याच्यासारखा विचार करावा लागेल की ऍक्च्युअली त्याने हॅकिंग कशी केली आहे. ठीक आहे, म्हणून सांगतो की बाहेरच्या कंपन्यांमध्ये इथिकल हॅकिंग, त्याच्यानंतर व्हाईट हॅकर झाले, त्यांची खूप प्रचंड डिमांड आहे बाहेर. ठीक आहे, आणि प्रत्येक कंपन्यांना त्यांनाच कामावर ठेवतात. बेसिकली जे काय करतात, गुन्हेगारासारखे जे आहेत ना ते विचार करतात, जे क्रिमिनल्स आहेत ना त्यांच्यासारखे विचार करतात. ओके, म्हणजे याने काय होतं की जर तुमचं लॉजिक आणि कोडिंग तुम्हाला आवडत असेल, चल सपोज तुमचं लॉजिक आणि तुम्हाला कोडिंग आवडतच असेल, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे काही फील्ड पण असतात ना की तुम्ही अॅनालिस्ट म्हणून पण सुरक्षा क्रिएट करू शकता, लाईक सिक्युरिटी देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे सगळं शिकलं पाहिजे आपण. ओके, आता सेशनच्या शेवटी जातो मी. द गोल्डन रूल्स, ठीक आहे, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. बी स्केप्टिकल, ठीक आहे, यूज स्ट्रॉंग डिफेन्स अँड कीप अपडेटेड. म्हणजे सिंपल. बी स्किप्टिबल म्हणजे काय की जास्त चांगले दिसणारे मेसेज खोटे असू शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या मुलीने मेसेज पाठवला आय लव्ह यू, तर तुम्ही खुश झाल, अरे बाबा त्या आय लव्ह यूच्या माग मलेशियस स्क्रिप्ट असू शकते ना. ठीक आहे, म्हणजे शंका घ्या प्रत्येक गोष्टीवर आहे ना, ही ट्रस्ट ठेवू नका. इफ एन ऑफर और मेसेज लुक्स टू गुड बट टू बी अ ट्रू, इट्स प्रॉबब्ली इट्स. ठीक आहे, म्हणजे जास्त चांगला दिसणारा मेसेज पण खोटा असू शकतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर यूज स्ट्रॉंग डिफेन्स, म्हणजे यूज लॉंग पास फ्रेज अँड ऑलवेज टर्न टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरलं पाहिजे आपण, म्हणजे आपल्याला लॉग इन केल्यानंतर पण ओटीपी आला पाहिजे. ओके, अँड कीप अपडेटेड. तुम्हाला अपडेट राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. करेक्ट, म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर हे नेहमी अपडेट ठेवा. आता पण सेशन झाल्यानंतर पण पहिले चेक करा तुम्ही तुमच्या फोनला किंवा तुमच्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरला अपडेट आला असेल तर अपडेट करून घ्या. ओके, सायबर सिक्युरिटी हे काही विकत घेण्याचं एक हे नाहीये, तुम्ही काही विकत घेत नाही याला. ठीक आहे, हे एक आपण म्हणू शकतो एक मानसिकता आहे, आपल्याला ती शिकायची आहे. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची ती आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, हॅशिंग टेक्निक, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन, करिअर बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारा प्लीज. ओके, कसं वाटलं सेशन मित्रांनो? समजलं का सगळं? हो समजलं. ओके, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर बिंदास विचारा मला, मी सगळं त्याच्यावर सगळं सांगतो काय करायचं काय नाही. ओके, लास्ट जाताना एक छोटंसं सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. बेसिकली इंडस्ट्रीचे जे एक्सपेक्टेशन असतात ना मित्रांनो, ते काय काय लागतात या फील्डमध्ये, बेसिकली काय काय लागतात मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही मी. सगळ्यात पहिले नेटवर्किंग जे आहेत ना त्याचं बेसिक लागतं आपल्याला, नेटवर्किंग लागतं. लिनक्स आपल्याला माहिती पाहिजे, लिनक्सच्या कमांड्स. ओके, सिक्योरिटी फंडामेंटल्स आपको पता होना चाहिए, सिक्योरिटी फंडामेंटल्स क्या होते हैं. उसके बाद SIEM करके एक टूल आता है जो कि मार्केट में काफी ज्यादा फेमस है. ठीक है, तो उसके बाद सॉक का एक वर्क फ्लो पता होना चाहिए, सॉक एनालिस्ट की भी ओपनिंग होती है. लाइक इंडस्ट्री की एक्सपेक्टेशन क्या है, साइबर हाइजीन एक होता है, ये सब कुछ इंडस्ट्री एक्सपेक्ट करती है बेसिकली. हाइजीन, सॉरी. ओके, इथपर्यंत कळलं. म्हणजे बेसिकली काय होतं की कंपनीला जे हवं असतं ना, एक स्मार्ट स्टुडंट हवा असतो कंपनीला, स्मार्ट स्टुडंट. आणि आपण इंटरव्ह्यूला जाताना सर मला सगळं येतं, फक्त विचारत बसू नका. ठीक आहे, फक्त विचारू नका प्लीज, एवढंच नका, एवढं कोणाला येत नाही. ठीक आहे, करिअरचा रोड मॅप पण हाच आहे, तुम्हाला रोड मॅप पण मी तुम्हाला सांगितलंय. सर्टिफिकेशन अजून एक असतं की बाबा खूप मुलांचं असतं सर्टिफिकेशन केल्यावर नॉलेज वाढतं का, तर तसं काही नाहीये. म्हणजे ते असं झालं ना, फक्त फोटो काढून लिंक्डइनवर टाकल्यावर कॉन्फिडन्स वाढत नाही. ठीक आहे, हे पण सांगतो तुम्हाला. तुम्ही फोटो काढताना लिंक्डइनला टाकला तरी तुमचा कॉन्फिडन्स दिसत नाही मित्रांनो. ओके, तर हा कॉन्सेप्ट आहे. तर शेवटी एक 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय होतं की सायबर सिक्युरिटी हा एक त्याला काय व्हॉट वी कॅन से, लाईक भूताचा रस्ता आहे आपण त्याला म्हणतो, लाईक घोस्ट काय एक रस्ता आहे वो. ठीक आहे, म्हणजे काय होतं की जो ज्याला ते योग्य प्रॅक्टिस
ठीक आहे. आणि जर प्रॅक्टिकल केलं तर कोणी शिकू शकता. ठीक आहे. आज जर तुम्ही 100% बिगिनर आहात, ठीक आहे, सुरुवात करताय तुम्ही या फील्डमध्ये, तर 6 महिन्यात तुम्ही सॉक मध्ये रिअल टाइम अटॅकरला पकडू शकता, ते पण सांगतो 6 महिन्यानंतर. ठीक आहे. म्हणजे सायबर सिक्युरिटी शिकला की 2 गोष्टी मिळतात आपल्याला. एक पीस ऑफ माइंड असतो. ठीक आहे. आणि आपल्या मित्राचा फोन आला, अरे बाई भाऊ माझा पासवर्ड विसरलो, हॅक करून दे ना, असं असं मग कसलं भारी वाटतं ना आपल्याला कोणी सांगितलं तर. ठीक आहे. पीस ऑफ माइंड आपण त्याला म्हणतो. ही गोष्ट आपण जर शिकलो ना सायबर सिक्युरिटी, तर आपण त्याला म्हणतो पीस ऑफ माइंड. ओके. आणि लगेच एखादा मित्राचा कॉल आला, अरे वैभव ऐक ना, माझा पासवर्ड मी विसरलोय, मला हॅक करून दे ना. ऐकायला पण भारी वाटते का नाही. ओके. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. ठीक आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. स्टे सेफ, टेक केअर. ठीक आहे. काळजी घ्या. डिजिटल युगामध्ये सेफ राहा. ठीक आहे. स्टे सेफ अँड स्टे सिक्युअर. ओके. थँक्यू सो मच गाईज. ऑल द बेस्ट. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. स्टार्ट कधी? निखिल कळलं का पण मित्रा? सेशन कळलंय का ते सांग मला. बॅच स्टार्ट कधीपासून होणार आहे? ओके, लवकरच होईल. डेट तुम्हाला अविनाश सर सांगतील निखिल, डोंट वरी. ओके. पण कळलं का सगळं? बिंदास माईक ऑन कर मित्रा, बिंदास बोल, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. रोहन कळलं सगळं? हो समजलं. ओके. चलो, तुम्ही मला लिंक्डइनला पण फॉलो करू शकता. मी लिंक्डइन वर पण आहे. माझं नाव वैभव आहे. ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेल मध्येच सांगणार आहे. ठीक आहे. वर असं सांगितलं असं सगळेच करतात, पण मी तसं करणार नाही. ओके. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डीप मध्ये जाऊनच सांगणार. विथ प्रॅक्टिकल सेशन आपण तिथे इम्प्लिमेंट करणार. ओके. दिस इज माय अकाउंट वैभव बर्डे. तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. कनेक्ट करू शकता. सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, जावा, स्प्रिंग बूट, क्लाउड, मल्टिपल टेक्नॉलॉजी मी टीच केल्यात कॉर्पोरेटमध्ये. ओके. चल, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू. काळजी घ्या. थँक्यू सो मच.